ವೀಕ್ಷಕರೇ, ನಾವು ನೋಡೇ ಇರ್ತೀವಿ ಕಾಲೇಜ್ ಟೈಮಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ಖುಷಿ ಪಡ್ತಾರೆ, ಮಸ್ತಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ದೇ ಹ್ಯಾವ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಪ್ಲಾನ್ಸ್. ಬಟ್ ಈ ಥರನೂ ನೋಡಿರಬಹುದಾ, ಒಂದು ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜ್ನಲ್ಲಿ ಓದ್ತಿರುವಂತಹ 4 ಒಳ್ಳೆ ಸ್ನೇಹಿತರು ಒಂದು ಸ್ಟಾರ್ಟಪ್ನ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಅವ್ರ ಐಡಿಯಾಸ್ ಮೇಲೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಬನ್ನಿ ಕರೆಯೋಣ ಟೀಮ್ ಖಾಕ್ ಪತ್ರ. ಈ ಕತೆ ಶುರುವಾಗುತ್ತೆ 4 ಕಾಲೇಜ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗಳಿಂದ. ಎಲ್ರೂ ಹೇಳೋ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಆಸೆಯಿಂದಲ್ಲ, ನಮ್ಮ ಕಂಪನಿ, ನಮ್ಮ ಗೆಳೆಯರು ನಮ್ಗೆ ಆಕಾರ ನೀಡ್ತಾರೆ. मला तुमचे खरंच मित्र दाखवा. तुमचं जे भविष्य असेल ना येणारं काळ, ते नक्कीच चांगलं असेल. ಒಂದು ಕನಸು, ಅದನ್ನ ಕಾಣೋದು ಅಷ್ಟು ಸುಲಭ ಅಲ್ಲ. हम जिस बैकग्राउंड से आते हैं, जहाँ पे सपने देखने के लिए बहुत हार्ड होता है, तो कॉलेज स्टूडेंट कॉलेज खत्म करके अच्छी प्लेसमेंट लेके जॉब करे, ये हमारा गोल रहता है. ತುಂಬಾ ಕಠಿಣವಾದ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೆದು ಬಂದಿರೋರು ತುಂಬಾ ಅದ್ಭುತವಾಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರು. सभी को ड्रीम्स आते हैं कि हमें ये इस लेवल तक पहुंचना है. उस ड्रीम को एक एज अ गोल हमें बनाना चाहिए. ಕಾಲೇಜಿನ ಅನ್ಯೋನ್ಯವಾದ ಬಾಂಧವ್ಯದಿಂದ ಶುರುವಾದ ಈ ಕತೆ ಈ ಐಡಿಯಾ ಬಾಸ್ ರಂಗಮಂಚದ ಮೇಲೆ ಬಂದು ಸೂಪರ್ ಹಿಟ್ ಆಗುತ್ತಾ? ವೆಲ್ಕಮ್ ವೆಲ್ಕಮ್ ವೆಲ್ಕಮ್. ಹೆಂಗದ್ರಿಪ್ಪ ಎಲ್ಲ? ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀವಿ. ಮಸ್ತ್ ಅದರಿ? ಮಸ್ತ್ ಇದೀವಿ. ಕಾನ್ಫಿಡೆಂಟ್? ಟೈಟನ್ಸ್, ನಮ್ಮ ಮುಂದೆ ನಿಂತಿರುವ ಈ ಐಡಿಯಾ ಬಾಸ್ ಅವರು ಮೂಲತಃ ಮರಾಠಿಯವರು. ಮತ್ತು ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತೇ ಇದೆ ಐಡಿಯಾಗೆ ಮತ್ತೆ ಕನಸಿಗೆ ಯಾವ ಭಾಷೆನೂ ಇಲ್ಲ ಅಂತ. ಸೊ ಯಾವ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದಾರೋ ಅದೇ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾರಷ್ಟೇ. ಆ್ಯಂಡ್ ಬಿಫೋರ್ ದೇ ಸ್ಟಾರ್ಟ್ ದ ಪಿಚ್, ನಾನು ನಿಮ್ಮೆಲ್ರಿಗೂ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಬೇಕು. ಈ 4 ಜನ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಏನಿಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಅವರು ಅವರ ಪಿಚ್ನ ಕೇವಲ ಐಡಿಯಾ ಲೆವೆಲಲ್ಲಿ ತಂದಿದ್ದಾರೆ. ಗುಡ್ ಲಕ್, ಯೂಸ್ ಯುವರ್ ಟೈಮ್ ವೆಲ್. इन्व्हेस्टर्स, ही बघा, ही एक साधी A4 प्रिंट. या एका प्रिंटसाठी किती तो त्रास. हॉस्टेल, कॉलेजेस, स्कूल, कोर्ट, पासपोर्ट ऑफिस, गव्हर्नमेंट ऑफिस या सर्व जागांवर जरी प्रिंटिंगचं काम तुम्हाला छोटं वाटत असेल, पण त्यासाठी लागणारी तजवीज ही मोठी आहे. तेव्हाच आम्ही विचार केला की प्रिंटिंगच्या या प्रक्रियेला ATM सारखा बनवू शकतो का, जो असेल 24/7 स्मार्ट अँड सिक्युअर. आणि त्यातूनच या संकल्पनेचा जन्म झाला. इन्व्हेस्टर्स, आज मी तुमच्या समोर एक मार्केट ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो आहे, जी काळाची गरज आहे. आपल्याला काय करायचंय? फक्त ऍप मधून QR कोड स्कॅन करा, डॉक्युमेंट अपलोड करा, प्रेफरन्स सेट करा आणि पे करून प्रिंट घेऊन जा. हे फुल्ली डिजिटल, सिक्युअर आणि सेल्फ सर्व्हिस किऑस्क आहे, जो प्रिंटिंगला बनवतो फास्ट, प्रायव्हेट आणि एक्सेसिबल. जशी प्रिंट बाहेर येते तशीच फाईल सिस्टम मधून ऑटो डिलीट होते, सो दॅट युअर डेटा स्टेज 100% सेफ. भारतामध्ये आजच्या घडीला 30 करोड प्लस स्टुडंट्स आहेत ज्यांना दररोज प्रिंटआउटची गरज असेल, जसे की नोट्स, असाइनमेंट्स, एक्झाम पेपर्स. तसेच 2.5 कोटीपेक्षा ॲस्पिरंट्स दरवर्षी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करत असतात. त्यांना सुद्धा सराव पत्रिका, प्रश्नपत्रिका या सतत प्रिंटची आवश्यकता असते. आणि 5,000 करोड रुपयांची ही प्रिंटिंग इंडस्ट्री आजही मोठ्या प्रमाणावर ऑफलाईन आणि आउटडेटेड आहे, खास करून तर Tier 2 आणि Tier 3 सिटीजमध्ये. त्यासाठीच आम्ही आणले आहे कागदपत्र, जे प्रिंटिंगला बनवतं सिक्युअर आणि प्रिसाईज. एका क्लिकवर प्रिंट, ना रुकावट ना कॉम्प्रोमाइज. इन्व्हेस्टर्स, आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांच्या आसपासच असेल एक कागदपत्र. तुमच्या इन्व्हेस्टमेंटने आम्ही हे विजन स्केल करू शकतो. चला तर भारताचे पहिले ट्रूली सेल्फ सर्व्हिस प्रिंटिंग नेटवर्क घडवूया. यासाठी आमची आस्क आहे 20 लाख ॲज अ प्रीसीड फंड इन द एक्सचेंज ऑफ कन्वर्टेबल नोट फॉर 25% डिस्काउंट. ವಾವ್. तो क्या बोलते हो इन्वेस्टर्स? हात मिलाए. ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಪಿಚ್ನ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದೀರಾ. ನಿಮ್ಮ ಕಾಲೇಜಿನ ಹೆಸರು ಹೇಳಿ. सो वी आर फ्रॉम वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सायन. ನೀವು 4 ಜನ ಒಂದೇ ಕ್ಲಾಸ್ನಲ್ಲಿ ಓದ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಜಿ. ನಾನು ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡ ಪ್ರೆಷರ್ ಮನೆಯಿಂದ ಇರುತ್ತೆ. ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಮುಗಿತಾ ಇದ್ದಾಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಸಿಗುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಜಾಬ್ ಸಿಗ್ತಾ ಇದ್ದಾಗೆ ತಿಂಗಳು ಸಂಬಳ ಬರುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಲೈಫ್ ಸ್ವಲ್ಪ ಸೆಟ್ಲ್ ಆಗುತ್ತೆ. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ಈ ಪ್ರೆಷರ್ನ ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? वी डोंट बिलोंग फ्रॉम मिडिल क्लास फैमिली. सो जैसे ही हमारे घर पे रहता है, इंजीनियरिंग खत्म हुए, जॉब करे, प्लेसमेंट ले,
पैसा कमाए, बट जैसे ही हमें बिजनेस करना है तो ये बिजनेस के लिए हम लोग ने घर से लाई डेडलाइन ली है 2 to 3 months की। ಅದ್ರಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ತಿಂಗಳು ಮುಗ್ದಿದೆ ಈಗ 2 महीने तो खत्म हो चुके हैं, अभी ये शो का ये ಅಂದ್ರೆ ಸರಿಯಾಗಿ ಡೆಡ್ ಲೈನ್ಗೆ ಈ ಶೋಕ್ ಬಂದಿದ್ದೀರಾ. ಈ ಡೆಡ್ ಲೈನ್ ಏನ್ ಮುಗಿತಾ ಇದೆಯಲ್ಲ ಅದನ್ನ ನೀವು ಎಕ್ಸ್ಟೆಂಡ್ ಮಾಡ್ಬೋದಾ, ಒಂದು ರನ್ವೇ ಮಾಡ್ಬೋದಾ, ಇದೆಲ್ಲದನ್ನು ಟೈಟನ್ಸ್ ಮೇಲೆ ಬಿಡ್ತೀನಿ. ಗುಡ್ ಲಕ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ನಾನು ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ ನನಗೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಐಡಿಯಾ ಕೂಡ ಬರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಇಷ್ಟು ಧೈರ್ಯ ಕೂಡ ಇರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ ಈ ರೀತಿ ಸೆಟ್ಗೆ ಬಂದು ಈ ರೀತಿ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರೆಸೆಂಟೇಷನ್ ಕೊಡೋದಕ್ಕೆ. ಕಂಗ್ರ್ಯಾಚುಲೇಷನ್ಸ್ ಆನ್ ಅನ್ ಅಮೇಸಿಂಗ್ ಪ್ರೆಸೆಂಟೇಷನ್. ಇವತ್ತಿನ ಯುಗದಲ್ಲಿ PDF, ಫೋನ್, ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್, ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್, ನೀವು ಈಗಲೂ ಕೂಡ ಇಷ್ಟು ಪ್ರಿಂಟ್ಔಟ್ಸ್ ತೆಗಿತೀರಾ? आज के तारीख पे भी इंजीनियरिंग स्टूडेंट को मिनिमम 200 to 300 प्रिंट्स अभी भी लगते हैं ಪರ್ ಮಂತ್. पर पर्सन पर मंथ। ನಿಮ್ಮ ಮಾರ್ಕೆಟ್ ಎಲ್ಲ ಜನಗಳಿಗೋಸ್ಕರನಾ ಅಥವಾ ಬರೀ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ಗೋಸ್ಕರನಾ? हमारा मेन मार्केट 3 मार्केट प्लेसेस पे होगा. सबसे पहले तो कॉलेजेस, सेकंड गवर्नमेंट ऑफिसेस और थर्ड होगा हमारे मार्केट प्लेसेस जहाँ पर बहुत बज होता है, जैसे कि दादर स्टेशन एंड अंधेरी स्टेशन. ನೀವು ಎಷ್ಟು ಚಾರ್ಜ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಪರ್ ಪ್ರಿಂಟ್? इनिशियली वी आर ऑफरिंग जो स्टैंडर्ड्स है 5 फॉर दी ब्लैक एंड व्हाइट एंड 10 फॉर दी कलर प्रिंट. ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ಟು ಮೀ, ನೀವು ಒಂದು ಪ್ರಿಂಟ್ಔಟ್ನ ₹5 ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಆ್ಯಂಡ್ ವೈಟ್ಗೆ ಮಾರ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅಂದರೆ ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ಉಳಿಯುತ್ತೆ? जो ब्लैक एंड व्हाइट प्रिंट है उसकी प्राइस अराउंड 0.50 रुपीज टू 1 रुपीज तक जाती है, एंड फॉर कलर इट्स अराउंड 2 to 4 रुपीज, तो हमें बड़ा मार्जिन मिल जाता है उसमें से। ನಿಮ್ಮ ಕಿಯೋಸ್ಕಲ್ಲಿ ಪೇಪರ್ ಜಾಮ್ ಆದ್ರೆ ಅಥವಾ ಇಂಕ್ ಖಾಲಿ ಆದ್ರೆ ಯಾರು ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ಹೌ ಆಫನ್ ಯು ವಿಲ್ ಡೂ ದ ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್? कॉलेज में एक कियोस्क इंस्टॉल किया गया है, तो हम पीयून को एज अ लोकल एडमिन रखेंगे. उसे दिया जाएगा एडमिन कैपेबिलिटीज, जैसे कि इंक लेवल या पेपर लेवल्स कम 25%, 20% से कम होंगे तो वो जाके रिफिल कर देगा. ಇದು ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ಸೊಲ್ಯೂಷನ್. ಇದಕ್ಕೋಸ್ಕರ ನೀವು ಕಾಸ್ಟಿಂಗ್ಗೋಸ್ಕರ ಮಷಿನ್ ಎಲ್ಲಿಂದ ತರ್ತೀರಾ ಮತ್ತೆ ಅದ್ರ ಕಾಸ್ಟಿಂಗ್ ಹೇಗ್ ಮಾಡ್ತೀರಾ? ನೀವು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ರಿಸರ್ಚ್ ಮಾಡಿದ್ದೀರಾ? हम लोग ने रिसर्च किया है, तो हम लोग एक कंक्लूजन पे आए, जैसे कि एक कियोस्क हमारा 2.5 लाख से 3 लाख के अंदर बन जाए. ನೀವು ಎಷ್ಟು ಪ್ರಿಂಟ್ಸ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ ಈ 2.5-3 ಲ್ಯಾಕ್ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ನ ಮೇಕ್ ಬ್ಯಾಕ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ? पर मैंने जैसे कि आपको कहा कि कॉलेजेस, गवर्नमेंट ऑफिसेस एंड मार्केट प्लेसेस, जो सबसे हाईएस्ट रेवेन्यू हमें जनरेट करके देगा होगा कॉलेजेस, क्योंकि वहाँ से ज़्यादा हाई फुटफॉल आ रहा है. तो ऐसे अगर कियोस्क हम डिप्लॉय कर रहे हैं तो एक अराउंड पर डे का भी 1600 से 1700 तक हमारा रेवेन्यू जनरेट होता है, जिसमें से सारे एक्सपेंसेस हटा दें, जैसे कि लेबर, कमीशन, इंक, पेपर, ओवरऑल. सो तभी भी हमें 1000 से लेके 1200 तक का प्रॉफिट जनरेट होता है. अगर वही हम कैलकुलेट करें मंथली बेसिस पे, वो अराउंड 23 या फिर 25 तक रेंज से जाता है. सो इसी से हमें ब्रेक इवन पॉइंट हमें मिलता है अराउंड 2.5 साल से हम लोग वो मशीन रिकवर कर सकते हैं. ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಇವತ್ತಿನ ಆಡಿಯನ್ಸ್ ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆ ನಿರ್ಧಾರವನ್ನ ತಗೊಂತಾರೆ ಅಂತ. ಸೊ ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡಿ, ಇವರ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ನಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇದೆಯಾ ಇಲ್ವಾ ಅಂತ. ನಿಮ್ಮ ಸಮಯ ಶುರುವಾಗ್ತಿದೆ ಈಗ. ಪ್ಲೀಸ್ ನೀವು ನಿಮ್ಮ ಆಸ್ಕ್ ಏನಿದೆ ಅದನ್ನ ಕೇಳಿ. तो हमारी आस्क है 20 लाख एज अ प्रीसीड फंड इन द एक्सचेंज ऑफ कन्वर्टेबल नोट फॉर 25% डिस्काउंट. ಇವರು ಬಜರ್ನ ಹೊಡೆದ್ಬಿಟ್ಟು ಸಂದೇಶ್ ಅವರು ಮಿಕ್ಕ ಎಲ್ಲ ಟೈಟನ್ಸ್ನ ಬ್ಲಾಕ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಈಗ ಖುದ್ದಾಗಿ ಅವರೇ ಮೊದಲು ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ನೀವು ಹೇಳಿದ್ರಿ 25 ಲಕ್ಷಕ್ಕೆ 20% ಅಂತ. ಸರಿ, ಹಾಗಾದ್ರೆ ನಾನು ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಕ್ ರೆಡಿ ಇದ್ದೀನಿ. ಬನ್ನಿ ಬನ್ನಿ ಎಲ್ಲರೂ ಕೈ ಮಿಲಾಯಿಸಿ ಬನ್ನಿ. ನೋಡಿ, ನಾನು ನೆಗೋಷಿಯೇಟ್ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು ಹೇಗೂ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಇಂದ ಹೊರಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ನಿಮ್ಗೆಲ್ರಿಗೂ ದುಡ್ಡಿನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ನಿಮ್ಗೆಲ್ರಿಗೂ ಸಪೋರ್ಟ್ ಇದೆ. ಮತ್ತೆ ಆಲ್ ದ ಬೆಸ್ಟ್. ನಿಜವಾಗ್ಲೂ ಐಡಿಯಾ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್.